महादेवा आता माझे पुढचे वर्षी आनंदी जाणार. होई बाल मीच तुला निवादलोय पूर्ण ऐक, तुझे पुढचे वर्षी आनंदी जाईल. तर नमस्कार प्रिय दर्शक हो, या जगातली सर्वाधिक शक्तिशाली गोष्ट कोणती तुम्हाला माहित आहे? मी सांगतो, ती म्हणजे परमेश्वरावरील अखंड श्रद्धा. आणि ही श्रद्धा जेव्हा मनाच्या खोल गर्भात उतरते तेव्हा अगदी आयुष्याची दिशा बदलून टाकते. तर आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे की जिचे नाव ऐकताच मन शांतीने भरून येईल, डोळ्यात समाधान दाटून येईल आणि जीवनातल्या काळ्याकुट्ट अंधारालाही प्रकाशाची नवी किरणे सापडतील. ही आहे मासिक शिवरात्रीची दिव्य व्रतकथा, जी वर्षखेर प्रकट होते आणि नव्या वर्षाची शुभ सुरुवात करण्यासाठी शिवशक्तीचं अखंड आशीर्वादरूप दीप बनते. हे व्रत ज्यानं मनापासून ऐकलं त्याच्या घरात सुख संपत्ती कायम येते, त्याच्या जीवनातील गरिबीचा ग्रह पायउतार होतो आणि त्याच्या मनावरचं दुःख जणू बर्फासारखं वितळून जातं. आता तुम्ही शांत बसा, मन एकाग्र करा आणि या अद्भुत दिव्य कथेमध्ये प्रवेश करा, कारण हे केवळ ऐकण्याचं नव्हे तर अनुभवण्याचं व्रत आहे. जसं मंदिरेच्या गर्भगृहातून उठणारा शांत नाद मन भिजवून टाकतो, तसं या कथेमधील प्रत्येक शब्द तुमचं हृदय पवित्र करेल. पण एक विनंती करतो, या शुभ दिवशी आपण या व्हिडिओ केलेला एक छोटासा लाईक कॉमेंट देखील पुण्याईचे काम. तर ऐक, प्राचीन काळी एका शांत, निर्मळ, पवित्र गावात एक तरुण पत्नी आणि तिचा पती राहत होते. घर फार श्रीमंत नव्हतं, पण मन मात्र अतिशय मोठं होतं. पती साधा शेतकरी आणि पत्नी अतिशय सत्प्रवृत्तीची, संयमी आणि भक्तिमय. दोघांच्या आयुष्यात पैसा कमी, पण प्रेम आणि दयाळूपणा भरपूर. मात्र एक गोष्ट मात्र त्यांना सदैव त्रास देत होती. त्यांच्या घरात नेहमीच काहीतरी कमीपणा जाणवत असे. कधी अन्नाची कमतरता, कधी पैशाची टंचाई, कधी शेतात दुष्काळ, कधी आजारपण. जणू गरिबीचा ग्रास त्यांच्या घरावरून हटतच नव्हता. एक दिवस त्या पत्नीनं पतीला विचारलं, आपण इतकी प्रामाणिक मेहनत करू, कुणाला त्रास देऊ नको, पाप करू नको, अविचार करू नको असं आयुष्य जगतो, तरी आपल्या घरात सुखांचं आगमन होत नाही. आपण काय कमी करतोय? कुठे चूक होते आपली? पतीनं सौम्य आवाजात उत्तर दिलं, चूक आपली नाही, पण कदाचित आपले दिवस अद्याप फिरायचे आहेत. परमेश्वराची कृपा मिळाली की सगळं बदलेल. पण या शब्दांनी पत्नीचं मन शांत झालं नाही. तिच्या हृदयात एक वेदना होती. ती केवळ आपल्या घरासाठीच नव्हे तर संपूर्ण जीवनासाठी बदल शोधत होती. आणि बदल कुठून मिळणार? तर केवळ शिवचरणांतून. काही दिवसांनी पौष महिन्याचा एक अतिशय थंड दिवस, धुक्यानं झाकलेली हवा, दूरवर गावच्या शिवमंदिरातून येणारा घंटानाद आणि रात्र अतिशय पवित्र, मासिक शिवरात्रीची. गावातील सर्वजण त्या दिवशी मंदिरात जात, व्रत करत. पण ही स्त्री मात्र कधी व्रत करू शकली नव्हती, कारण तिच्याकडे नेहमीच अभाव होता. केव्हा तरी फळ मिळालं नाही, केव्हा तरी दूध मिळालं नाही, कधी वेळ मिळाली नाही. पण यावर्षी तिनं ठरवलं, आता काहीही झालं तरी मी शिवरात्रीचं व्रत करणारच. तिनं घर साफ केलं, मन शुद्ध केलं, पतीच्या पायाला स्पर्श करत म्हणाली, ह्या वर्षखेरीला मासिक शिवरात्रीचं व्रत मी निर्धाराने करणार आहे. मला विश्वास आहे की महादेवाची कृपा आपल्या घरात जरूर येईल. पतीनं शांत स्मित देत अनुमती दिली. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. आकाश नक्षत्रांनी उजळलं होतं. मंदिरात दिव्यांच्या रेषा विणल्या गेल्या होत्या. पवित्र धुपाचा सुगंध, मंत्रोच्चारांचा नाद आणि सर्वत्र संथ वारा, जणू शिव स्वतः श्वास घेत असल्याचा भास. ती स्त्री मंदिरेच्या मार्गाने चालत होती आणि तिच्या मनात एकच विचार, आज माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा दिवस. आज मी शिवाला माझं संपूर्ण दुःख अर्पण करणार आहे. ती मंदिरात पोहोचली. पुजाऱ्यांनी सांगितलं, आज मासिक शिवरात्री. आज केवळ एका मनापासून केलेल्या प्रार्थनेनेही वर्षभराच्या अडचणी दूर होतात. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. दिवट्यांचे प्रकाश शिवलिंगावर पडले आणि क्षणभर तिला भास झाला की शिवलिंगातून तेज बाहेर पडत आहे. तिनं मन लावून
प्रार्थना सुरू केली. देवा, मला श्रीमंती नको, फक्त आमच्या घरातून दुःखाचा अंधार हटव. माझ्या पतीचं स्वास्थ्य चांगलं ठेव. आमच्या घरात प्रेमाचा दीप सतत प्रज्वलित राहो. अर्धरात्र झाली. तिनं केलेलं व्रत मनापासून होतं. त्या क्षणी एका मंद वायुप्रवाहानं मंदिराचा शांत नाद बदलला. जणू आकाशात कुणीतरी अदृश्यपणे उतरल्याचा आवाज. आणि मिनिटभरासाठी संपूर्ण वातावरणात एक अद्भुत तेज निर्माण झालं. हे तेज कोणाचं होतं? स्वतः महादेवाचं. शिव तिला दिसले नसले तरी त्यांची उपस्थिती जाणवली. आणि त्या जाणीवेनं तिचं हृदय एकदम हलकं, पवित्र आणि स्थिर झालं. व्रत पूर्ण झालं आणि ती शांतपणे घरी परतू लागली. पण घरी परतताना तिच्या मनात एक गूढ समाधान होतं. जणू महादेवांनी तिच्या आत्म्याला स्पर्श केला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा ती उठली तेव्हा तिनं पाहिलं की तिचा पती अगदी शांत, प्रसन्न आणि अनुकूल मनस्थितीत होता. शेतात कामासाठी बाहेर जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. त्या दिवशी शेतात काहीतरी अद्भुत घडलं. दुष्काळानं कोरड पडलेलं शेत अचानक जोरदार पावसानं ओलं झालं. पावसाचे काळेकुट्ट ढग जणू महादेवाच्या जटांतून पाणी वाहत असल्यासारखे आकाशात जमले. शेत हिरवंगार होत गेलं. काही आठवड्यांतच त्यांच्या मेहनतीनं कमाल केली. पहिल्यांदाच त्यांच्या शेताचं उत्पादन भरघोस झालं. इतकंच नव्हे, गावातील लोकांनीही त्यांच्या शेतातील पिकाचं कौतुक केलं. धनप्राप्ती सुरू झाली. आरोग्य सुधारलं. घरातील वातावरण बदललं. आणि एके दिवशी तिच्या हातात एक सुवर्णयोग आला, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं जीवनच बदललं. त्या रात्री तिनं पतीला सांगितलं, तुम्ही जाणताय का, हा बदल शिवकृपेमुळेच आहे. मासिक शिवरात्रीच्या व्रताची शक्ती मी अनुभवली. पतीनं तिच्याकडे पाहून म्हटलं, होय, कारण श्रद्धा जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा देवही आपला हात धरतो. त्या दिवसापासून त्यांच्या घरात कधी दुःख टिकून राहिलं नाही. नशिबाचा दरवाजा जणू उघडाच राहिला. आणि आजही त्या गावात लोक म्हणतात, जेव्हा वर्षखेर मासिक शिवरात्री येते तेव्हा शिव स्वतः आपल्या भक्तांच्या घरात प्रकाश टाकतो. ह्या पवित्र रात्रीचा नाद संपूर्ण ब्रह्मांडात फिरतो आणि ज्या हृदयात श्रद्धा असते तिथे महादेव स्वतः प्रवेश करतात. कारण शिव कधीच दूर नाही, फक्त आपल्या मनाचे दरवाजे उघडे असावेत. त्या दिवशीपासून तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण शिवकृपेने उजळला असला तरी तिच्या मनात एक प्रश्न मात्र सतत डोळे मिटून उभा राहत होता. शिवाने तिच्या प्रार्थनेला उत्तर इतक्या वेगाने का दिलं? काय विशेष होतं त्या मासिक शिवरात्रीच्या रात्रीत? आणि याच प्रश्नाचे उत्तर तिला मिळालं एका दिव्य स्वप्नातून, ज्याने तिचे संपूर्ण जीवन नव्या आध्यात्मिक उंचीवर नेलं. एका शांत रात्री घरातील दिवे विझलेले, मंद वारा वाहत होता आणि अंगणातील नंदादीप शांतपणे पेटत होता. ती स्त्री निद्रेत हरवली आणि त्या निद्रेतून तिला एका अद्भुत प्रकाशाच्या द्वारातून घेऊन जाण्यात आले. जणू ती पृथ्वीवर नसून एखाद्या दिव्य लोकात उभी होती. दूरवर विशाल हिमालय, मध्यभागी तेजस्वी कैलास आणि वरती चमकणारं नीलवर्णी आकाश, जिथून शांत, पवित्र नाद येत होता. त्याच क्षणी तिच्या समोर एक अद्भुत आकृती प्रकट झाली. शांत, स्थिर, अनंत तेज असलेली, ज्याच्या अंगावर वाघचर्म, जटांमधून वाहणारी गंगा, कपाळावर त्रिण्यन आणि भोळानंद स्मित. स्वयं महादेव. तिला क्षणभर श्वासही घेवेना. शरीर स्थिर, मन अक्षरशः गोठलेलं. आणि शिवाने संथ, गंभीर पण ओतप्रोत प्रेमाने भरलेल्या स्वरात म्हटलं, वत्से, तू जी प्रार्थना केलीस ती केवळ शब्द नव्हते, ती तुझ्या आत्म्याची हाक होती. अशा हाका आम्ही कधीच दुर्लक्षित करत नाही. हे शब्द ऐकताच ती गुडघ्यावर बसली. डोळ्यातून अश्रू ओघळले आणि ती म्हणाली, महादेव, मी तर एक सामान्य स्त्री. माझ्या एवढ्याशा व्रताने तुम्ही प्रसन्न कसे? शिव स्मित करत म्हणाले, वत्से, कोणी मोठा, कोण लहान हे आम्ही कधी पाहत नाही. आमच्यासाठी भक्ती महत्वाची, भावना महत्वाची. तू व्रत केलेस
ते काही लाभांसाठी नव्हे, तर मनशांतीसाठी, घराच्या कल्याणासाठी. म्हणूनच या मासिक शिवरात्रीच्या दिवशी तू केलेली श्रद्धा एका दीपासारखी संपूर्ण ब्रह्मांडात प्रकाशली, आणि तो प्रकाश आमच्या हृदयापर्यंत पोहोचला. ती आदराने हात जोडून म्हणाली, देवा, जर माझी भक्ती स्वीकारली असेल तर मला या व्रताची खरी शक्ती जाणून घ्यायची आहे. हे मासिक शिवरात्री व्रत इतकं प्रभावी का मानलं जातं? त्यातील गूढ काय आहे? महादेवांनी त्रिज्ञानातून प्रकटलेलं प्रकाशमंडल तिच्याच भोवती पसरलं, आणि शिव म्हणाले, वत्से, मासिक शिवरात्री ही फक्त एक तारीख नाही, तर ती सृष्टीच्या ऊर्जेचं केंद्र आहे. प्रत्येक महिन्यात एक दिवस असा असतो जेव्हा प्रकृतीची शक्ती अत्यंत शांत, ओजस्वी आणि पवित्र होते. त्या दिवशी मन शुद्ध असेल, उद्देश निर्मळ असेल आणि भक्ती सच्ची असेल तर आमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या त्या लहरींची शक्ती अनंत होते. शिव पुढे म्हणाले, या रात्री चंद्र शांत असतो, आकाश पवित्र असतं आणि विश्वाची ऊर्जा पृथ्वीवर कोसळते. जी आत्मा त्या दिवशी प्रार्थना करतो त्याच्या मनातली प्रत्येक भावना आम्हाला स्पष्ट जाणवते. म्हणूनच या व्रताने अनेकांच्या आयुष्यात चमत्कार होतात. गरिबी नष्ट होते, आयुष्य फुलतं, नशीब बदलतं, कारण त्या दिवशी भक्तीची ताकद 1000 पटीने वाढते. ती स्त्री विस्मयाने म्हणाली, देवा, म्हणजे माझ्या आयुष्यात आलेले बदलही या दिव्य रात्रीच्या शक्तीमुळेच आले. शिव शांतपणे म्हणाले, हो, पण बदलाची सुरुवात त्या रात्री नव्हे, तर तुझ्या हृदयात झालेल्या निर्मळ परिवर्तनातून झाली. जेव्हा मन पवित्र होतं तेव्हा देव स्वतः चालत येतो. तिला हे शब्द स्वतःच्या हृदयात कोरल्यासारखे वाटले. मग शिवांनी पुढे सांगितलेली गोष्ट तिच्या आयुष्याचा आणि या जगातील लाखो भक्तांच्या जीवनाचा मार्ग बदलणारी ठरली. शिव म्हणाले, वत्से, एक प्राचीन काळ होता. त्यावेळीही एक भक्त अगदी तुझ्यासारखाच निरागस आणि साधा आमच्या भक्तीत रमलेला होता. त्याच्या घरातही अभाव, गरिबी आणि संकटांचा मळभ सतत फिरायचा, पण तो कधीही तक्रार करत नसे. एका दिवशी त्याने विचारलं, हे देव, माझी परीक्षा किती? त्याच्या डोळ्यात प्रामाणिक वेदना होत्या. त्या क्षणी मी त्याला सांगितलं, मासिक शिवरात्रीचं व्रत कर, मन शुद्ध ठेव आणि कोणत्याही इच्छेविना माझं नामस्मरण कर. तो भक्त तुझ्यासारखाच निर्धाराने व्रत करायला लागला, आणि काहीच महिन्यात त्याच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता नांदायला लागली. ती स्त्री म्हणाली, देवा, इतकं सामर्थ्य या एका व्रतात आहे. शिव म्हणाले, वत्से, व्रतात सामर्थ्य नसतं, सामर्थ्य असतं श्रद्धेत. आणि मासिक शिवरात्रीचा दिवस म्हणजे श्रद्धेला अमृत मिळण्याचा दिवस. मग शिवाच्या आवाजात एक गंभीरता उमटली. ते म्हणाले, माझे भक्त अनेकदा मानतात की मी रुद्र आहे, उग्र आहे, संहार करता आहे, परंतु त्या उग्र रूपामागे एक करुणामय पिता आहे, जो आपल्या संततीचं दुःख पाहून शांत बसू शकत नाही. तू मला ज्या भावनेने हाक मारलीस ती हाक माझ्यापर्यंत पोहोचली, आणि मी तुझ्या घरातील अडचणी दूर केल्या. आणि ज्या दिवशी तू हे व्रत पुन्हा करशील त्या दिवशी तुझं संरक्षण मी स्वतः करीन. हे शब्द ऐकताच तिच्या अंगावर शहारे आले. ती म्हणाली, देवा, माझ्या घरात कधी गरिबी नको, माझ्या पतीला सतत सुख लाभो आणि माझ्या जीवनात तुमची कृपा सतत राहो. शिवांनी हात वर करून आशीर्वाद दिला. अचानक प्रकाशमंडल अधिक तेजस्वी झालं आणि तिच्या मनात एक अलौकिक शांतता पसरली. क्षणभरात दृश्य बदललं आणि ती स्वतःला पुन्हा आपल्या घरातील गादीवर झोपलेली पाहू लागली. पण मनात एकच भावना, हे स्वप्न नव्हतं, ही अनुभूती होती. तिच्या आत्म्याशी शिवाने संवाद साधला होता. दुसऱ्या दिवशी तिनं पतीला सांगितलं, मी महादेवांना पाहिलं. त्यांनी मला मासिक शिवरात्रीच्या व्रताची शक्ती समजावून सांगितली. हे व्रत आपण आयुष्यभर करू. पतीनं तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावरील तेज पाहून त्याला जाणवलं, ही केवळ कथा नव्हे, ही सत्यता आहे. त्या दिवसापासून त्या दोघांचं जीवन केवळ सुखीच नव्हे, तर आध्यात्मिकरित्या संपन्न झालं. त्यांच्या घरात केवळ पैसा नाही, तर समाधानी मन,
प्रेमळ वातावरण आणि परमेश्वराची सतत अनुभूती येऊ लागली. गावातील इतर लोकांनीही हे पाहिलं आणि ते म्हणू लागले, ज्याच्या घरात मासिक शिवरात्रीचं व्रत असतं तिथे दुःखाचा वावर राहत नाही, कारण त्या घरात महादेव स्वतः येऊन राहतात. त्या दिव्य स्वप्नानंतर तिच्या मनात एक वेगळीच ऊर्जा प्रज्वलित झाली. आता तिच्या प्रत्येक श्वासात नमः शिवाय हा मंत्र जणू गुंफला गेला होता. तिच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक शांत पवित्रता निर्माण झाली होती. पण या शांततेसोबत तिच्या मनात एक जाणीव अधिकाधिक स्पष्ट होत गेली. या व्रताचा प्रसार होणं आवश्यक आहे, कारण जसं तिचं आयुष्य चिंता, अभाव, दुःख आणि असहायतेतून बाहेर काढलं, तसं अनेकांच्या घरातही शिवकृपेचा प्रकाश जाणं आवश्यक आहे. पण कशा प्रकारे? हे उत्तर तिला अगदी सहज मिळालं. त्या दिवशी गावात मोठा वार्षिक मेळा भरला होता. मेळ्यात मोठमोठ्या मंडपातून संगीत, भजन, वाद्यांचे आवाज येत होते. गावकरी सर्वजण आनंदात सहभागी होत होते. ती स्त्री पतीसोबत मेळ्यात गेली आणि तिथे तिची भेट गावच्या वयोवृद्ध पुजाऱ्यांशी झाली. त्या पुजाऱ्यांच्या चेहऱ्यावर अपार शांतता, डोळ्यात ज्ञानाची गहनता आणि आयुष्याच्या अनुभवाचा उज्ज्वल प्रकाश होता. त्यांनी तिला पाहताच विचारलं, वत्से, आज तुझ्या चेहऱ्यावर असं तेज का दिसतं? जणू तुला देवाचा साक्षात्कारच झाला आहे. तिनं नम्रपणे सर्व सांगितलं, स्वप्न, शिवदर्शन, व्रताची शक्ती आणि तिच्या आयुष्यात झालेला चमत्कारिक बदल. हे ऐकताच पुजाऱ्यांनी डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाले, वत्से, शिवदर्शन प्रत्येकाला सहज मिळत नाही, पण तुझ्या भक्तीतली निर्मळता पाहून शिव स्वतः तुझ्या स्वप्नात उतरले. आता तुझं जीवन केवळ तुझ्यासाठी राहिलेलं नाही, तू इतरांसाठी दीप होणार आहेस. ही शब्द तिच्या मनात रेखाटली गेली. तिच्या हृदयात जाणवलं की महादेवांनी तिला केवळ कृपा दिली नाही, तर एक जबाबदारीही दिली आहे, दुसऱ्यांच्या जीवनातही प्रकाश नेण्याची. पुजाऱ्यांनी पुढे सांगितलं, या गावात अनेक लोक आहेत जे संकटांनी झुंजत आहेत. तुला हवं असल्यास तू त्यांना मासिक शिवरात्री व्रताबद्दल सांग. त्यांना प्रेरणा दे, कारण जेव्हा देव एखाद्या भक्ताला शक्ती देतो, ते ती शक्ती इतरांमध्ये वाटावी म्हणूनच देतो. ती या विचाराने भारावून गेली. मेळ्यात भजन सुरू होतं. हर हर महादेवाचा गजर, काशी विश्वनाथाचा नाद. त्या नादात तिचं मन आणखी दृढ झालं. त्या दिवसापासून तिनं ठरवलं, प्रत्येक मासिक शिवरात्रीला ती मंदिरात जाईल आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांना व्रताचं महत्त्व सांगेल. 1 महिना पूर्ण झाला आणि पुन्हा त्या दिव्य रात्रीचा योग आला. मासिक शिवरात्री. यावेळी ती एकटी नव्हती. तिच्या मागे गावातील अनेक स्त्रिया, वृद्ध, काही तरुण आणि काही संकटात सापडलेले लोक शांतपणे चालत होते. जणू तिच्या भक्तीचा प्रकाश त्यांच्या जीवनातही एक एक दिवा पेटवत होता. मंदिरात पोहोचल्यावर शिवलिंगावर चांदण्यांचा प्रकाश पडत होता. हवा मंद होती, पण वातावरणात अपार दिव्यता होती. तिच्यासोबत आलेल्या लोकांनी प्रथमच व्रत करायचं म्हणून तयारी केली होती. ती मंद आवाजात म्हणाली, हे व्रत इच्छा पूर्ण करण्यासाठी करू नका. हे व्रत मन शुद्ध करण्यासाठी करा. बाकीचं महादेव स्वतः सांभाळतील. आणि त्या क्षणापासून संपूर्ण वातावरणात एकजुटीची, भक्तीची आणि सकारात्मक ऊर्जेची लहर पसरली. त्या रात्री तिने पुन्हा एकदा महादेवांच्या समोर आपलं मन उघडलं. पण यावेळी तिच्या प्रार्थनेत स्वतःबद्दल काहीही नव्हतं. ती म्हणाली, देवा, आज मी माझ्या गावासाठी प्रार्थना करते. ज्या घरात दुःख आहे तिथे आनंद येऊ दे. ज्या मनात भीती आहे तिथे धैर्य येऊ दे. ज्या जीवनात अंधार आहे तिथे तुमचा प्रकाश फुलू दे. व्रत संपल्यावर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. दुःखाचे नव्हे, तर मनातून वाहणाऱ्या हलकेपणाचे. जणू शिवकृपेने त्यांचं मनच पवित्र झालं होतं. त्या रात्रीनंतर गावातील दृश्य बदलू लागली. एका वृद्ध कुटुंबाला वर्षानुवर्षे असलेला आजार अचानक कमी झाला. एका तरुणाच्या व्यवसायात अचानक चांगली प्रगती झाली. एका विधवेच्या घरात अनेक वर्षांनी हर्ष ऐकू आला.
जणू संपूर्ण गावावर शिवकृपेचं दिंडोलं वाजू लागलं. हळूहळू गावातील लोक म्हणू लागले, जिथे श्रद्धा तिथे शिवप्रसाद. आणि या श्रद्धेची मशाल हातात घेतली होती त्या साध्या-सुध्या स्त्रीनं. या बदलांमुळे तिच्या मनात अहंकार आला नाही. उलट तिचं मन आणखी विनम्र झालं. ती रोज म्हणायची, हे माझं नाही, हे सर्व महादेवाचं. पण खरी कसोटी तर आता सुरू होणार होती. कारण जितकं प्रकाश वाढतो तितकी सावलीही मोठी होते. गावात एक व्यक्ती होती, धनाढ्य, प्रभावशाली पण अहंकारी आणि नास्तिक प्रवृत्तीचा. त्याला गावातील सर्व लोक मंदिरात गोळा होताना पाहून राग येत असे. लोक त्याला म्हणत, तूही व्रत कर, तुझं जीवनही बदलेल. पण तो हस्त म्हणायचा, असं काही नसतं. आयुष्य मेहनतीनं बदलतं, देवाने नाही. मात्र जीवनात अशा लोकांची वेळही एक दिवस येते. त्याच्या घरात अचानक संकटांची मालिकाच सुरू झाली. व्यवसाय तोट्यात गेला, घरातील वातावरण बिघडत गेलं आणि त्याच्या मनात चिडचिड, राग आणि अस्वस्थता वाढत गेली. एके दिवशी तो अस्वस्थ मनाने रात्री रस्त्यावर चालत होता. चंद्रप्रकाश मंद होता. अचानक मंदिराचा घंटानाद ऐकू आला. मासिक शिवरात्रीची रात्र होती ती. अनाहूतपणे त्याचे पाय मंदिराकडे वळले. मंदिरात पोहोचल्यावर त्याने पाहिलं, ती स्त्री शिवलिंगासमोर डोळे मिटून शांतपणे बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर अपार शांतता आणि भक्तीचं तेज होतं. त्याला त्या शांततेनं भेदलं. तो हळू आवाजात म्हणाला, माझं जीवन कोसळते. मी खूप प्रयत्न केले, पण काहीही बदलत नाही. मला सांग, मला काय करावं? त्या स्त्रीनं डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहून म्हणाली, देवावर राग, अविश्वास आणि अहंकार ठेवला तर आयुष्य संपत जातं. एकदा त्याच्या समोर मन मोकळं करून पहा. व्रत म्हणजे भिक्षा मागणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच. ती स्त्री पुढे म्हणाली, आज मासिक शिवरात्री आहे. बस, शांत बस. काही मागू नकोस. फक्त मनातील ओझं शिवचरणात ठेव. त्या व्यक्तीने पहिल्यांदा कुणाचं ऐकलं. तो बसला, डोळे मिटले आणि मनातील सर्व वेदना, अहंकार आणि राग जणू समुद्राच्या लाटांसारख्या बाहेर पडू लागल्या. काही क्षणात त्याच्या मनात अपार शांती निर्माण झाली. ती पहिली खरी प्रार्थना होती त्याची. त्या रात्रीनंतर त्याच्या आयुष्यातली परिस्थिती हळूहळू बदलू लागली. शांतता, संतुलन आणि सकारात्मकता परतू लागली. त्याला जाणवलं की श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे. श्रद्धा म्हणजे आपलं मन परमेश्वराच्या शरण ठेवणं. त्या दिवशी त्याने त्या स्त्रीला वंदन करत म्हणाले, तू फक्त स्वतःचं जीवन बदललं नाहीस, तू आमच्यासारख्या अनेकांना नवजीवन दिलंस. ती हसली आणि फक्त एकच वाक्य म्हणाली, मी काही केलं नाही. हे सर्व महादेवाचं मासिक शिवरात्रीचं व्रत आता गावाचं सामूहिक व्रत बनलं होतं. शिवकृपेचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. पण कथा इथे संपत नाही. कारण आता स्वयंपूर्णपणे शिव स्वतः तिच्या जीवनात आणखी एक दिव्य धडा घेऊन येणार होते. त्या पवित्र क्षणी संपूर्ण वातावरण जणू थरथरत होते. कारण त्या साध्या पण भक्तीने ओथंबलेल्या स्त्रीने कोणतीही मोठी अपेक्षा न ठेवता, कोणताही लोभ न ठेवता, कोणताही दिखावा न करता केलेल्या मासिक शिवरात्रीच्या व्रताचे फळ आता विश्वाच्या केंद्रातून तिच्याकडे परत येण्यासाठी सज्ज होतं. आणि त्या दिवशी तिने शिवलिंगासमोर अर्पण केलेलं एक छोटे पान, काही थेंब पाणी आणि नमः शिवाय हा मंत्र इतक्या मनोभावे उच्चारला की देवही तिच्याकडे वळून पाहू लागले. त्यावेळी कैलासावर बसलेले महादेव पार्वती मातेच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, उमादेवी, भक्तीला वस्तूंचे महत्त्व नसते. भक्तीला मनाचे तेज महत्त्वाचे असते. कारण ज्याच्या मनात शुद्धता आहे, ज्याच्या हृदयात करुणा आहे, ज्याच्या कर्तव्यात प्रामाणिकपणा आहे, त्याच्या जीवनात अंधार राहू शकत नाही. पार्वती मातेच्या डोळ्यात त्या क्षणी अपार ममता दाटली आणि त्या प्रेमळ नजरेने त्या स्त्रीकडे पाहत म्हणाल्या, शंकरा, या भक्तेवर तुम्ही कृपा केलीत हे पाहून मन भरून आलं. पण या भक्तेची कथा ही फक्त तीच, या जीवनापुरती नाही. ही कथा संपूर्ण जगासाठी आहे.
कारण जे लोक परिस्थितीसमोर हार मानतात, जे गरिबीला आपलं नशीब मानतात, जे दुःखाला पराभव समजतात, त्यांना या स्त्रीची कथा सांगणे आवश्यक आहे. महादेव मान हलवून स्मित केले आणि म्हणाले, तसेच होईल. ही कथा हजारो वर्षे लोकांच्या कानावर पडत राहील आणि जेव्हा जेव्हा कोणी निराशेच्या अंधारात सापडेल तेव्हा ते या कथेमधून प्रकाश उचलून पुन्हा उभं राहू शकतील. त्या क्षणी पृथ्वीवर त्या स्त्रीच्या घरात अद्भुत बदल घडू लागले. कधी रिकामे असणारे धान्याचे भांडे भरू लागले, कधी निस्तेज दिसणारे घर चैतन्याने उजळू लागले. पतीला योग्य काम मिळू लागले, मुलांची तब्येत सुधारली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या मनातून भीती आणि असहायता पूर्णपणे निघून गेली. तिच्या जागी आली एक दिव्य स्थिरता जी फक्त शिवकृपेमधून मिळते. गावातील लोक तिच्या घरात होणारा अचानक बदल पाहून आश्चर्यात पडू लागले आणि जेव्हा तिने त्यांना शांत स्वरात सांगितले, हे मी नाही केले, ही शिवकृपा आहे, मी फक्त श्रद्धा ठेवली, बाकी शंकरांनी मार्ग काढला, तेव्हा लोकांच्या अंतरंगातही भक्तीचे बीज रुजू लागले. महादेवांनी तिला केवळ संपत्तीच नाही दिली, तर तिला धैर्य, प्रसन्नता आणि जीवनाला नवीन अर्थ देणारी शक्ती दिली. त्या दिवशी पार्वती माता म्हणाल्या, शंकरा, या भक्तेने ज्या प्रकारची श्रद्धा दाखवली तीच जर प्रत्येक मनुष्याने दाखवली तर पृथ्वीवरील दुःखाचे पर्वतही एका क्षणात नाहीसे होतील. महादेव उत्तरले, उमादेवी, म्हणूनच मासिक शिवरात्र इतकी पवित्र आहे. या दिवशी केलेले उपवास आत्म्याला स्वच्छ करतात, मनाला शांत करतात, कर्माला तेज देतात आणि आत्मविश्वास वाढवतात. कोणत्याही अडचणीमध्ये अडकलेल्या मनुष्याला या व्रताची शक्ती मुक्तता देऊ शकते. पृथ्वीवर तेवढ्यात त्या स्त्रीने हात जोडून शांततेने डोळे मिटले, कारण तिला वाटलं की आज तिच्या जीवनाचा अंधार पूर्णपणे दूर झाला आहे. तिच्या पाठीमागे उभा असलेला तेजस्वी शिवप्रकाश कोणालाच दिसत नव्हता, पण तिच्या घरात पसरलेली ऊर्जा इतकी दिव्य होती की प्रत्येक पाहुण्याला ती जाणवू लागली. आणि देवांनी तिला दिलेली कृपा फक्त तिच्या पुरती नव्हती, कारण ज्याने ही कथा ऐकली, ज्याने यावर श्रद्धा ठेवली, ज्याने मासिक शिवरात्रीचे स्मरण केले, त्याच्या जीवनातही अंधार कधीच टिकत नाही. कारण शिवकृपा म्हणजे फक्त चमत्कार नाही, तर जीवन बदलवणारी अदृश्य शक्ती. आणि म्हणूनच हे सत्य हजारो वर्षांपासून सांगितले जाते की मासिक शिवरात्रीचा व्रत जे श्रद्धेने करतो त्याच्या आयुष्यातील दुःख, संकटे, रोग, दारिद्र्य आणि अडथळे जणू वितळून जातात. कारण महादेव हा केवळ संहार करता नाही, तो कृपा करणारा आद्य गुरु आहे. ही कथा जिथे जिथे पोहोचेल तिथे तिथे नवीन प्रकाश उगवेल आणि ज्या कानांनी ती ऐकली त्या प्रत्येकाच्या जीवनात ऊर्जा, धैर्य आणि समृद्धीचा प्रवाह वाहू लागेल. कारण भक्तीवर उभं राहिलेलं कोणतंही जीवन कधीच दुर्बल नसतं आणि शिवावर ठेवलेली श्रद्धा कधीही रिकामी परत येत नाही. हीच मासिक शिवरात्री व्रतकथेची अंतिम, दिव्य आणि चिरंतन शिकवण आहे. आणि प्रिय दर्शक हो, या मासिक शिवरात्रीच्या पवित्र कथेचा शेवट जरी आता आपण ऐकला असला तरी तिची शक्ती, तिचा अर्थ, तिच्या कंपन, तिचे सत्य हे कायमच तुमच्या जीवनात जिवंत राहावं. कारण ही फक्त कथा नव्हे, हा जीवन बदलणारा दिव्य अनुभव आहे. या जगात प्रत्येकजण कधी ना कधी संकटांना सामोरे जातो, कधी अंधारात अडकतो, कधी दिशाहीन होतो, कधी मनात ओझं साचतं, कधी परिस्थिती आपल्या क्षमतेपेक्षा मोठी वाटू लागते. पण या कथेने आपल्याला एक निर्विवाद सत्य शिकवलं की श्रद्धा असेल, मन शुद्ध असेल आणि मनुष्य प्रामाणिकपणे जीवन जगत राहिला तर महादेव त्याच्या पाठीशी स्वतः उभे राहतात. महादेवांची कृपाही मिळवण्यासाठी मोठमोठे यज्ञ, सोने चांदी, महागडे अर्पण लागत नाही. शंकराला फक्त एक मन लागतं, निर्लेप, शांत, श्रद्धेनं भरलेलं आणि प्रेमानं पूर्ण. जेव्हा मनुष्य प्रेमानं नमः शिवाय म्हणतो तेव्हा त्या मंत्राच्या कंपातून त्याचे कर्म शुद्ध होऊ लागतात, मार्ग मोकळे होऊ लागतात, नशीब बदलू लागतं आणि जीवनात अशी शांतता उतरत जाते की मनुष्याला वाटतं की जग कितीही कठीण असलं
तरी तो एकटा नाही. मासिक शिवरात्री हा दिवस म्हणजे पृथ्वीवर शिवकृपा सर्वाधिक वेगाने उतरते असा क्षण. त्या दिवशी केलेला साधा उपवास, साधी पूजा, साधं अर्पण आणि साधा मंत्र जपही इतका प्रभावी ठरतो की मनातलं अंधाराचं पर्वत वितळून जातं. म्हणूनच महादेव म्हणाले की भक्ती मोठी नसावी, भक्ती खरी असावी. आणि या कथेतील त्या साध्या स्त्रीप्रमाणे आपणही कितीही अडचणीत असलो तरी श्रद्धा आणि संयम गमावू नये. कारण जी श्रद्धा मनुष्याला नेते त्याला देवही थांबवू शकत नाही, आणि जी निराशा मनुष्याला थांबवते त्याला देवही पुढे ढकलू शकत नाही. म्हणून निवड आपली आहे. आपण अंधारात बसायचं की शिवकृपेच्या प्रकाशात चालायला सुरुवात करायची. महादेवाचा संदेश हा अत्यंत सोपा आहे. मी तिथे येतो जिथे मला हाक मारली जाते. मी तिथे प्रकाश देतो जिथे प्रकाशाची इच्छा असते. जग मला शोधत नाही, मी जगाकडे पाहत बसत नाही. पण जेव्हा एखादा मनुष्य माझ्याकडे श्रद्धेनं पाऊल टाकतो तेव्हा मी त्याच्याकडे धावत जातो. त्यामुळे प्रिय मित्रांनो, ही कथा ऐकताना तुम्ही ज्या भावनेत पडलात, जे वितळले, जे हलले, जे स्पर्शले, जे आतून जागे झाले, ते भाव त्याच क्षणी तुमच्या जीवनात निर्मितीची सुरुवात करतात. शिवकृपा ही फक्त देवळात मिळत नाही, ती मनात मिळते, ती श्वासात मिळते, ती प्रामाणिकपणात मिळते, आणि ती जीवनातील छोट्या छोट्या चांगल्या कर्मांतून मिळते. म्हणूनच या क्षणी, या कथेला ऐकून जर तुम्हाला एकच भावना मनात उगवत असेल, मीही माझ्या जीवनात प्रकाश आणणार, तर याची खात्री बाळगा की महादेवांनी तुमचं मन आधीच स्पर्शलं आहे. मासिक शिवरात्रीचं व्रत हे फक्त शरीराचा उपवास नाही, हा मनाचा संकल्प आहे. मी माझ्या जीवनात श्रद्धा ठेवीन, मी नकारात्मक विचारांना जिंकू देणार नाही, मी धैर्य सोडणार नाही, मी शिवाच्या मार्गावर चालणारा एक तेजस्वी जीव बनेन. शिवकृपा म्हणजे समृद्धी, शांती, निरोगीपणा, आत्मविश्वास आणि सतत पुढे जाण्याची क्षमता. दारिद्र्य हे फक्त पैशाचे नसते, दारिद्र्य हे मनाचेही असतं. आणि मासिक शिवरात्री त्या मानसिक दारिद्र्याला जाळून टाकते. कारण जेव्हा मन उजळतं तेव्हा सगळं उजळतं. या कथेचा शेवट हा खरं तर तुमच्या जीवनाचा नवा आरंभ आहे. आता तुम्ही ही कथा फक्त ऐकून थांबू नका, तिचं पालन करा, तिच्यातील सत्य आत्मसात करा आणि महादेवांच्या चरणी श्रद्धेनं पाऊल टाका. कारण जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता तेव्हा देव कृपा करत नाही, देव कृपा ओतत राहतो. आजपासून तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा वाहू लागो, तुमच्या मनातील भीती निघून जाओ, तुमच्या घरात मंगल वातावरण निर्माण हो आणि तुमच्या कुटुंबावर शिवकृपेचा अखंड प्रकाश पसरत राहो. हा व्हिडिओ ज्या ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल त्याच्या जीवनात बदलाची सुरुवात हो, हीच मनापासून महादेवाकडे प्रार्थना. या कथेची शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल आणि तुमच्या हृदयात नवीन आशेचा दीप पेटवून गेली असेल, तर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रेमानं आणि श्रद्धेनं एकच गोष्ट म्हणा, नमः शिवाय. धन्यवाद.